आणि महत्वाचं सांगायचं राहूनच गेलं. काय ते? जानूचा माझ्यावर खूप जीव आहे. आईशी कुणीही वेडवाकडं वागलेलं तिला आवडत नाही. आई म्हणेल ती पूर्व दिशा. मी काहीही म्हणायच्या आत माझ्या समोर हजर असतं. हे असं बसून सगळं हातात आणून देते ती मला. चांगली बडदास्त ठेवते माझी. आईला सोन्याने मडवायचं स्वप्न आहे तिचं. मडवू की? नाही नाही, मडवू. आता जान्हवीचं स्वप्न ते माझं स्वप्न. त्यामुळे लग्नात वधूपेक्षा वधूमाईच्या गळ्यात जास्त सोनं असेल असं पाहू. नाही तुम्ही म्हणाल तसंच होईल. बघता आता आमचं लग्न होऊ द्या म्हणजे झालं. हो, पण तुम्ही नीट वागा. पहिल्यांदाही तुमच्याशीच झालं असतं तुम्ही जसे वेडेवाकडे वागला नसतात तर. आता मात्र नीट वागा तुम्ही. वेटर रे बाबा दे. हा वा. बाई, एक पिते, दोन घेऊन जाऊ, नंतर पिन. चालेल ना, पार्सल करून घेऊन ये. हा हा, पार्सल. आणि एक प्लेट वडा सांगा आणि 2 प्लेट इडली सांगा. जा घेऊन जा आणि पार्सल या. बस याच दे या. हा हा. आता ना जानूशी कसं वागायचं ना याची रोज शिकवणीच घ्यावी लागणार आहे तुमची. पण सांभाळून ना, म्हणजे लग्न झाल्यानंतर हे सगळं संपलं असं काही नाही. मस्त आहे. जान्हवी, ओळखलंस आम्हाला? सॉरी. हा, मिस्टेक हॅपन्ड. युअर नेम ओनली जान्हवी ना? And how do you know it? I know. I know. I do tailoring. Tailoring, blouse, dress. Beautiful tailoring. Sorry, designing. You take your dress to me only. मी काय मदत करू शकते तुम्हाला? Yeah, you help me. You. See, I am talking English. You wait. I am shop, my tailoring shop. So many people come to me to stitch dress. Dress. My dress is beautiful, not costly. So many people give me money in my hand. I put money in bank. अकाउंट उघडायला आलो होतो आम्ही. कुणाला? मला. काय करतेस? आधी माझं ठरलं होतं ना.
बट आय स्पीक स्टार्ट ओनली नाव देन. कधी तुझं इंग्रजी बंद करा. नो नो, आय एम कंपल्सरी ऑन शॉप, इंग्रजी नॉन स्टॉप. पण घरातच ठरलं होतं ना. सी वन्स होम मॅटर इन होम ओनली, हा, नॉट हिअर. हो ना जान्हवी? दोघींना अकाउंट ओपन करायचं आहे का? नो नो, नाही नाही. ओपन टू हर, आय हॅड कम टुमारो. तुम्ही ना त्या शेवटच्या काउंटरवर जा. ते तुम्हाला अकाउंट ओपनिंगचा फॉर्मही देतील आणि तुमचं अकाउंटही ओपन करून देतील. आणि हो, तुमचे काही पेपर्स सुद्धा लागतील. टेल टेल व्हॉट वी ब्रिंग. ऍक्च्युली तुम्ही त्या शेवटच्या काउंटरवर विचाराल का? कारण मी अकाउंट ओपनिंगचं काम नाही बघत. काय ना, आम्हाला ना बँकेच्या कामकाजाची इतकी काही माहिती नाहीये. म्हणजे फारसं बँकेत येणं होत नाही ना आमचं. म्हणून तूच देशील का अकाउंट उघडून? मला खरंच आवडलं असतं, पण काय ना, मी FDचं बघते आणि आत्ता माझ्याकडे खूप लोड आहे. सॉरी. मग FD उघडूया आपण, चालेल. हा, वी ओपन द FD ना. पण त्यासाठी आधी अकाउंट ओपन करावं लागेल ना. आय एम टायर्ड, आय सिट हिअर ओनली. काय ना, आम्ही खूप लांब ना आलोय ना. जर आम्ही इथे बसून फॉर्म भरला तर चालेल का? चालेल. नितीन, नितीन. अगं नितीनला सरांनी बाहेर पाठवलंय ऑफिसच्या कामाने. काय हवंय तुला? अगं अकाउंट ओपनिंगचा फॉर्म हवा होता. थांब ना, मी आणते. बँकेच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी मी फॉर्म मध्ये भरते आणि मग तुमचे डिटेल्स तुम्हाला विचारते. चालेल? एक मात्र आहे श्री, जान्हवीच्या मूळ स्वभावात या मधल्या काळात काहीही बदल झालेला नाही. श्री, मला बऱ्याचदा असं वाटतं की अचानक वैभव प्राप्त झालेल्या माणसांवर अगदी आत खोलवर त्याचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने परिणाम होतो. अशी माणसं वरवर साधी राहतात, पण त्यांचं मूळ काहीतरी बदललेलं असतं. पण जान्हवीवर असा काहीच परिणाम झालेला नाही श्री. नाही, बरोबर आहे तू म्हणतोयस ते, पण हा मधला काळ तिला आठवतच नाहीये ना. म्हणजे तिच्या दृष्टीने ती आता 26 वर्षाची, बँकेत काम करणारी, लग्न न झालेली मुलगी आहे. म्हणजे तू म्हणतोस तसं या मधल्या काळात आलेल्या अनुभवांची श्रीमंती बिचारीच्या लक्षात आहे कुठे? हो, म्हणजे बघ ना, कालही मी तिच्याशी बोलत होतो ना, तर अक्षरशः एखाद्या पुस्तकाचं पान उलटावं इतक्या सहजतेने हा मधला काळ उलटला श्री. प्रेम, निष्ठा, लग्न, नाती, तिची मतं अजूनही तशीच आहेत. श्री, काल आमच्या शिवानीचा विषय निघाला. तिच्याऐवजी मी दुसऱ्याच मुलीचा विचार करतोय असं शेवटी मला जान्हवीला सांगायला लागलं. अरे मनीष, आता सांगायची काय गरज होती? इलाजच नव्हता. ती खूप खोदून खोदून विचारत होती. तिच्या प्रश्नांना काहीतरी लॉजिकल उत्तर देणं भाग होतच. अरे पण अशानं धक्का बसेल तिला. आणि आणि गीता या सगळ्या फ्रेम मध्ये कुठून आली हा प्रश्न तिने विचारला तर? पण मी गीताचं नाव घेतलंच नाहीये श्री, आणि घेणारही नाही. पण जान्हवीने चुकूनही मला शिवानीला फोन करायला नकोय. त्याने खूप मोठा प्रॉब्लेम होईल. बरं, पण मग हे सगळं तू सांगितल्यानंतर अपसेट झाली ती? नाही, अपसेट नाही झाली, पण तिला आवडलंही नाही. नाही, पण म्हणाली काय? मला म्हणाली, नातं निर्माण करण्यापेक्षा ते टिकवण्यात माणूसपणाचा कस लागतो. आपल्या माणसावर प्रेम असेल ना, तर त्याचं आपल्या मनाविरुद्ध वागणंही आपण समजून घ्यायला हवं. ज्या क्षणी लग्न ठरतं त्या क्षणीच निष्ठा सुरू होते, आणि म्हणूनच कमिटमेंट करतानाच विचार करायला हवा. मन मोठं असलं हे सारं काही सामावून घेता येतं. दॅट इज जान्हवी. मनीष, दॅट इज माय जान्हवी.
मी हे असं रोज तिचं आणि माझ्यातलं बोलणं तुला येऊन सांगतोय, त्याचा तुला त्रास होतोय, आय नो. त्यापेक्षा आपण हे बोलणं. अरे मनीष, वेडायस का तू? उलट तुझ्या तोंडून मी तिची वाक्य ऐकतो. अरे त्रास कसला यात? उलट मला या सगळ्याचा आधार वाटतो. हो, पण त्याने तुझ्या मनातल्या तिच्या आठवणी जाग्या करतोय ना मी. त्या जाग्या कधी नव्हत्या. पण श्री, त्यामुळे तुझ्या डोक्यातलं विचारांचं चक्र चालूच राहतंय. तिचे विचार, आपलं तिच्याबद्दलचं बोलणं. श्री, तुलाही यातनं बाहेर पडायला काहीतरी वेळ मिळायला हवा ना. अरे पण मला त्यातून बाहेर पडायचंच नाही मनीष. आणि जान्हवीच्या आठवणींमधून बाहेर पडून मी करू काय? तिच्या बरोबरच्या सुंदर क्षणांच्या आठवणी, एवढी एकच तर चांगली गोष्ट आहे आता माझ्याकडे. मनीष, जान्हवीचं हे असं झाल्यापासून मला झोपच लागत नाही. अरे मी खूप मिस करतोय तिला. मी मिस करतोय तिचं बोलणं, तिचं हसणं, तिचं समजावणं, तिचं रुसणं, तिचं रागावणं, तिचा स्पर्श. म्हणूनच मी म्हणतोय की आपण तिच्याबद्दल नको बोलूयात. थोड्या वेळासाठी का होईना, पण तुला डिस्ट्रॅक्ट करूयात श्री. वेगळा विचार करू, वेगळं बोलू. यू नीड इट श्री. नो मनीष, आय नीड जान्हवी. आय नीड जान्हवी इन माय लाईफ. आणि आता जोपर्यंत जान्हवी माझ्या आयुष्यात परत येत नाही ना, तोपर्यंत हे असंच राहणार. त्याला काही इलाज नाही. याला इलाज नाही आता. अहो काय करताय तुम्ही? उठा उठा आधी. नाही, मी उठणार नाही. हे बघा, माझे पाय सोडा, मला खूप अवघडल्यासारखं होतंय. उठा उठा. मी उठणार नाही. हे बघा, तुम्ही आशीर्वाद दिल्याशिवाय मी पाय सोडणार नाही. तुम्ही उठा आधी. माझे पाय अवघडल्यासारखे होत आहेत. तुम्ही उठा. जोपर्यंत तुम्ही मला बाबा म्हणण्याची परवानगी देत नाही, तोपर्यंत मी पाय सोडणार नाही. हो, त्याने काय होणार आहे? मानसिक समाधान मिळणार आहे मला. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळाल्याचं पुण्य मिळणार आहे मला. तोपर्यंत मी पाय सोडणार नाही. अहो पण आपटे, तुमच्या वयामध्ये आणि बाबांच्या वयामध्ये फारसं अंतर नाहीये. तुम्ही कसे बाबा म्हणणार त्यांना? पिंट्याराव, आदर हा वयातल्या अंतरावर अवलंबून नसतो. द्या, आशीर्वाद द्या. हे बघा, तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा, पण पाय सोडा माझे आधी. उठा बघू. बाबा, बाबा, खरंच ह्या भयंकर जगात सांभाळणारं मला कुणीतरी आहे असंच मला वाटलं. जान्हवी, तू भाग्यवान आहेस की तुला हे असे आई बाबा लाभले. अगं, यांच्याच अथक प्रयत्नामुळे इतक्या मोठ्या ऍक्सिडेंट नंतर देखील इतक्या कमी वेळात तू बरी झालीस. बस ना तू. नाही, मी ठीक आहे. आमची जानू आहे ना, खूप संस्कारी आहे. घरात आल्या आल्या घरातल्यांसाठी चहा टाकायला आधी ती प्रथम जाते आणि त्याशिवाय बसतच नाही. पक्की नाही? अहो, खाण तशी माती. जान्हवी, मी तुझी क्षमा मागतो आणि तुम्हाला माफ करशील अशी आशा आहे. कशासाठी? अगं, या सगळ्या मधल्या दिवसात तुला भेटायलाच येता आलं नाही. अगं, 24 तास नुसतं काम काम आणि काम. तू समजून घेऊ शकतेस अशी अपेक्षा करतो. हो, कळतंय मला. जान्हवी, तुझ्यासाठी मी फुलं आणले. आणि ही फळं देखील. ही फुलं तुझ्या मनाला प्रसन्नता देतील आणि फळं तुझ्या शरीराला ऊर्जा देतील.
मी चहा टाकते. आणि चहा बरोबर काहीतरी खायला पण कर ग. हा करते. का गोडाचा शिराच करशील? हा करते. जान्हवी, नाही जास्त नको, इथेच थांब. असं वाऱ्यावर फिरणं योग्य नाही तुला. माझ्या विनंतीचा मान राखून तू मला सोडायला खाली आलीस त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. आभार आभार काय त्यात? तुला तर आरामाची गरज आहे. नाही, मी बरी आहे आता. हेच हवंय सगळ्यांना, तुझी तब्येत उत्तम राहणं. अगं बाबांना हे टेन्शन आता या वयात नाही सहन होत ग. पाहिलंच ना कसे चिडचिडे झालेत ते बिचारे. त्यांच्या मनात माझ्याबद्दल आकस आहे. ते मला अपमानास्पद बोलतात, पण हे सगळं मी आनंदानं स्वीकारलंय. खरं तर घरातल्या वडीलधाऱ्यांची शिवी ती म्हणजे एक शिकवणच असते ना. तुम्ही प्लीज वाईट नका ना वाटून घेऊ. जान्हवी, वाईट वाटतच ग, वाटतच. काय आपल्यामुळे, आपल्या स्वभावामुळे दुसऱ्यांना आनंद देणारा असा मी, हे सगळं पाहिलं की वाईट वाटतं. पण खरं तर आता मला त्याची सवय झाली. नाही सहन करायचंच, पण चेहऱ्यावर मात्र दाखवायचं नाही. हसत राहायचं. हे भिनलंय आता माझ्या अंगात. जान्हवी, अगं एकटा आहे मी. मला माणसांची गरज आहे ग. कसंही वागवा, पण मला दूर लोटू नका. तुझ्या फॅमिली व्यतिरिक्त मला दुसरी फॅमिलीच नाही ग. जान्हवी, निघतो मी. नाही काय, वाऱ्यावर तू थांबणं योग्य नाही. तुला खरं तर आरामाची गरज आहे. हा, येतो मी. बाय. बाय बाय. बाय. जान्हवी, ठीक आहे. काय रे हा टकल्या कशाला आला होता इकडे? मनीष, गप्प बस. नीट बोल. जान्हवी, मनीष प्लीज. हे बघ, एखाद्याच्या शारीरिक कमतरतेबद्दल असं बोलू नये. आणि ह्या गोष्टी काही कुणाच्या हातात नसतात. जर चांगलं बोलता येत नसेल तर प्लीज कुणाबद्दल वाईटही बोलू नकोस. आमच्याकडे बघून हसत सुद्धा होती. आमच्या अंगावर एवढा काटा आला ना, इतकं नेहमीचं आणि ओळखीचं वाटलं हसू ते. एकदम अशी ना ओळखीची वाटली, म्हणून मी तिला एकदम विचारून टाकलं. काय विचारलं? हे अकाउंट कसं ओपन करायचं ते एकदम विचारलं. इंदू वहिनी, तू पण अंगात आल्यासारखं काय वागत होतीस ग? मी काय केलं? तिकडे इंग्रजी बोलायची काय गरज होती तुला? इंदू, तू जान्हवीशी इंग्रजीमध्ये बोलत होतीस का? म्हणजे मला असं वाटलं की माझं इंग्रजी ऐकून जान्हवीला काहीतरी आठवेल, म्हणजे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ना. बरोबर आहे इंदू. बघा, म्हणून आम्ही म्हणत होतो तसं काही करू नका. नाही आई, पण तिला काहीच आठवलं नाही हो. मुद्दा तो नाही, पण आपण आपल्याकडून असे प्रयत्न करायचे नाहीत असं ठरवलंय ना आपण. सॉरी आई, पण मी असं एकदम ना ठरवून नव्हते गेले. जान्हवीला समोर पाहिलं आणि काय एकदम झालं कोणाच ठाऊक. पण इंदू वहिनी,
जान्हवीच्या मनात ना एक विनोदी इंग्रजी बोलणारी बाई असं चित्र तुझं उभं राहील. बेबी वंच ते सगळं जाऊ दे. मला सांगा जान्हवी काय म्हणत होती? खूप प्रेमाने समजवत होती ती, अगदी आपुलकीने. म्हणजे काय करा, कुठे जा, कुठला फॉर्म भरा, सगळं. हो ना, आम्ही तर आमचा फॉर्म सुद्धा तिलाच भरायला लावला. तिलाच फॉर्म भरायला लावलात झालं. तेवढ्यातल्या तेवढ्यात तिला कामाला लावली. अगं नाही ग, कामाला असं नाही, पण तेवढ्यात जरा जास्त वेळ मिळाला ना तिच्या समोर बसायला आम्हाला. आणि तिच्या समोरनं उठायची इच्छाच होत नव्हती ग. बहिणी, तुम्ही अगदी बरोबर बोलत होता. तिच्या समोर ना डोळ्यात पाणी आणून द्यायचं नाही, खूप अवघड आहे हो. म्हणजे ना मला असं पटकन तिला म्हणावं असं वाटलं की जान्हवी चल बाळा आपल्या घरी, सगळं व्यवस्थित होईल, अगदी सगळं पूर्वीसारखं होईल. आज पुन्हा एकदा जाणवलं, हाडाची सुस्वभावी मुलगी आहे ती. आपल्यालाच नाही तर परक्यांना सुद्धा मान देते. अनोळखी माणसांना इतका मान, इतका वेळ कोण देतं आजकाल. आणि आज न बघितलेली बाजू बघायला मिळाली आम्हाला तिची. सरूचा फोन. अय्या सरूचा. हॅलो. हा सरे, बरे आहोत आम्ही सगळे. अगं नाही, बरी आहे आता जान्हवी सुद्धा. ऑफिसला जायला लागली ती आता. हो, आज इंदू आणि बेबी गेल्या होत्या तिच्या बँकेमध्ये. वहिनी तिला सांग रात्री फोन करते तेव्हा निवांत बोलू. हा हो. तुमचं हे सगळं ऐकून ना मलाही तिला भेटायची इच्छा व्हायला लागली आहे.